जेव्हा डायजेशन प्रॉपर नसेल, अपचनाचा त्रास असेल, तर त्यामुळे फर्टिलिटीवरती इफेक्ट होतो. हे तुम्हाला माहिती आहे का? कारण कसं असतं की जे आपण खातो त्याच्यापासून आपल्या शरीरामध्ये 7 प्रकारचे धातू बनतात. पहिला आहारापासून आहाराचा रस बनतो आणि त्यानंतर उत्तरोत्तर म्हणजे पुढचे धातू बनतात. रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र. शुक्र हा सगळ्यात शेवटचा धातू असतो. त्यामुळे त्याचं पोषण होण्यासाठी आहाराचं पचन चांगलं होणं फार गरजेचं असतं. हा एक भाग झाला. दुसरा भाग याच्यामध्ये असा असतो की आयुर्वेद म्हणतो रोगा हा सर्वव्यापी मंदे अग्नो. म्हणजे मंद अग्नी असेल, म्हणजे जर अग्नी आपला चांगला नसेल तर खाल्लेलं व्यवस्थित पचत नाही. त्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होतात. आणि यात तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा भागच असतो, ज्यावेळेला आपल्याला अपचन असतं त्यावेळेला आपल्या शरीरात आपण जे खातोय त्याच्यापासून चांगले धातू न बनता आपल्या शरीरामध्ये आम तयार होतो. साधारण भाषेमध्ये आपण याला टॉक्झिन्स म्हणू शकतो. आणि हे जे टॉक्झिन्स आहेत ते आपल्या ब्लड बरोबर आपल्या शरीरामध्ये सगळीकडे फिरतात. मग ते पुरुषांच्या मध्ये शुक्राणूंच्या उत्पत्तीमध्ये बाधा निर्माण करतात किंवा स्त्रियांच्या मध्ये मासिक पाळीशी संबंधित समस्या असतील किंवा तिचं जे स्त्रीबीज आहे ते चांगलं न बनण्यामध्ये ते भाग घेतात. तर अशा वेळेला आपल्याला साधारण उपाय जसे की त्रिकटू चूर्ण आहे, जीरकादी चूर्ण आहे, तर अशा गोष्टींचा जर आपण आपल्या आहारामध्ये वापर केला तर आपलं अपचन सुधारतं आणि पर्यायाने शुक्राणू चांगले बनतात, स्त्रीबीज चांगलं बनतं आणि गर्भधारणा होण्यास मदत होते.